सेल्स करायला लाज किंवा भीती वाटते? क्लायंट कडनं पैसे मागायला ऑकवर्ड फील होतंय? जर तुमचं उत्तर हो असेल तर सेल्सची तुमच्या मनातली व्याख्याच चुकीची आहे. लक्षात ठेवा, सेल्स म्हणजे कोणाला तरी काहीतरी चिकटवणं नाही. सेल्स म्हणजे खऱ्या अर्थाने समोरच्याला मदत करणं. बऱ्याच उद्योजकांची सगळ्यात मोठी चूक काय होते माहितीये? ते जेव्हा क्लायंटच्या समोर बसतात त्यांच्या मनामध्ये एकच विचार घुटमळत असतो, मला काही करून ही डील क्लोज करायची. त्यांचा संपूर्ण फोकस हा ट्रान्झॅक्शनवर आणि त्यांच्या सेल्सच्या टार्गेटवर असतो. आणि तुमचा हा सेल्फिश इंटेंट समोरच्या ग्राहकाला लगेच समजतो आणि त्यामुळे तो तुमच्याशी कनेक्ट होत नाही. खरा सेल्स तेव्हा सुरू होतो जेव्हा तुमचा फोकस क्लोजिंग वरून हेल्पिंग वर शिफ्ट होतो. एक साधं उदाहरण घ्या. सपोज तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसमुळे एखाद्या व्यक्तीचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, परंतु तुमच्या संकोचामुळे तुम्ही त्याला ते प्रॉडक्ट विकू शकत नाही आहात. तर ऍक्च्युली तुम्ही सेल्स टाळत नाही आहात, तुम्ही एका गरजू व्यक्तीला मदत करणं टाळत आहात. तुमच्याकडे योग्य सोल्युशन असून सुद्धा जर तुम्ही त्याला ते देऊ शकत नाही आहात तर याचा अर्थ त्याच्यावर तो अन्याय आहे. त्यामुळे सेल्स करायला घाबरू नका. ज्या वेळेला तुमचं इंटेन्शन बदलतं त्यावेळेला तुमचा अप्रोच सुद्धा बदलतो. लक्षात ठेवा, सेल्स इज नॉट पुशिंग अदर्स, सेल्स इज हेल्पिंग अदर्स. आजच स्वतःला तुम्ही एक प्रश्न विचारा, तुम्ही स्वतःला कोण समजता, सेल्समन की प्रॉब्लेम सॉल्व्हर? कमेंट करून मला नक्की सांगा.